इंद्रियाची या संगती, जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये निष्काम कर्मयोगातून जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण सुटका कशी करायची हे सांगत आहेत. आपण आपल्या इंद्रियाच्या गुंत्यामध्ये इतके गुंतून पडतो की आपल्याला आत्मस्वरूप कळत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेव्हा तू तुझा मोह सोडशील, मनाला वैराग्य आणशील, तेव्हा तुला आत्मज्ञान होईल. आणि हे आत्मज्ञान झाल्यानंतर तू कुठल्याच चक्रात अडकणार नाहीस. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं हे तत्त्वज्ञान जे आहे हे खरं म्हणजे एक मानसोपचार आहे. आपण मोहात गुंतून पडतो आणि मग तिथे आपण अडकतो आणि मग त्याच्यातून आपल्याला बाहेर निघण्याचा मार्ग कळत नाही आणि आपण पुन्हा पुन्हा त्यात चुका करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की तो मोह तू सोडून दे, त्या मोहापासून तू वैराग्य मिळव. आणि ही विरक्ती मोहापासून जर आली तर मन खऱ्या अर्थानं मुक्त होतं. मुक्त मन हे आत्मज्ञान घेतं, आत्मबोध घेतं आणि त्याला स्वतःची शक्ती कळते. पण मोह सोडणं एवढं सोपं नाही, कारण इंद्रिय जी आहेत ती आपल्या मनाला इतकी काही गुरफटून त्यांनी टाकलेलं असतं की आपल्या मनाला ते मोकळीकच मिळू देत नाहीत. डोळे आहेत, कान आहे, त्वचा आहे, जीभ आहे, ही सगळी इंद्रिय जी आहेत ती आपल्याला आपल्या मनाची शक्ती वेगवेगळ्या दिशेने धावायला भाग पाडतात. ही सगळी शक्ती एकवटून या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण करून जेव्हा आपलं मन स्वतःकडे अंतर्दृष्टी वळवतं तेव्हा त्याला त्याचा अंतरप्रकाश स्वसूर्य दिसतो आणि मग त्याला स्वतःच्या मनाची शक्ती जी आहे ती उमगते. एकदा ती मनाची शक्ती उमगली की मन कुठल्याही चक्रात अडकत नाही.